थांबा थांबा जरा इकडे लावून बघूया. भूषण, या वर्षी आपल्याला मार्केटलाच माल घेऊन जायचा आहे बरं का आपला. हो बरं का काका, डायरेक्ट मार्केटला नेऊ माल. हो मी सांगतो ना बापूंना, डायरेक्ट मार्केटलाच जायचं. हो अरे देवा. हा मीच करणार नाही, तुम्हीच करा आता. जा करा तुम्ही, मी काहीच करणार नाही आता. काय बापू कसं बोलता हो असं? तुमच्या बिना काय होणार आहे का सांगा बरं. असू दे बापू असं करू नका हो. अरे दरवर्षी यांचं असंच असतं. अरे या वर्षी साल असं पडलं म्हणून निर्णय घ्यायला लागले तुम्ही. अहो मागच्या वर्षी पाऊस कमी पडला होता म्हणून आपण नेलं होतं डायरेक्ट. या वर्षी काही चिंता नाही, आपल्या गोडाऊन मध्येच माल आहे ना. तुमच्या हट्टापायी माल गोडाऊन मध्ये आहे. हे वर्ष फार बिकट आहे. या वर्षी मार्केटलाच जाणार बापू माल. घरात काय आहे? घरात पोरांना खायला अरे. नाही, तुमच्या अंगाला कपडे नाही. माल मार्केटला येऊन जाऊन तू चुप ना. माल विकायचा आणि त्या सावकाराच्या घशात घालायचा. 4-5 वर्षापासून काय आपल्या घरामध्ये मार्केटलाच नेऊ. त्यांना बोलू दे काय बोलायचं ते. आपण शहरात जाऊ बरं का भूषण. हो हो पक्का. काय ठेवले तरी या गावात? काय ठेवलंय बापू या गावात? तुम्ही आणि दादा आहे ना, आम्ही जाऊ की शहरात. या वर्षी तर डायरेक्ट मार्केटलाच माल नेऊ आपण, नाहीतर दरवेळेस प्रमाणे कर्ज आणि जप्त्या. बापू राजवाड्यांच्या घरी गाडी घ्या. ओ बापू बापू बापू. अरे रे रे आओ काय हा बापू. रस्ता हा? सरकार नुसतं जप्ती घ्यायला पाठवतोय, गावाच्या उन्नतीचं तर काहीच नाही. हो असं काय नाही, यावेळी सरकारचं लक्ष आहे या गावाकडे. बस 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 इथंच थांबा. या मालाचं काय बापू करायचं? बापू हा? काय रे जप्तीवाले आले. असं? हे चला घरी निघा. जा त्या सुमन आणि सावित्रीला म्हणा घरात जा. चला निघा तुम्ही घरात. बापू आले, जप्तीवाले आले. राम राम बापूराव. बापूराव नमस्कार. राम राम. वसुली कधी देणार? हा, वसुली करायला तुम्ही सांगणार तसं आम्ही करत जायचं. पण आमच्या बी काही समस्या असतात, आमचं बी काय ऐकून घ्या. बापू वर्गणी मागायला नाही आलोय, हो जप्ती घ्यायला आलोय. फार गंभीर परिस्थिती आहे हो, प्यायला पाणीही नाही. अहो सर्व शेतकरी असे बहाणे लावणार तर कसं काय चालणार? वसुली तर करावी लागणार ना. एवढ्या वर्षापासूनचं कर्ज आहे, आम्ही तुमच्यावरती कारवाई केली काय? सांगा तुम्हीच. बरोबर आहे बापू, संपूर्ण भारत देशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. आणि बापू हे कर्ज आजचं नव्हे 15 वर्षापूर्वीचं आहे. आणि आपण वेळोवेळी हफ्ते भरले असते तर कदाचित आपलं कर्ज आतापर्यंत फिटत आलं असतं. अहो साहेब, थोडे थोडे भरायला तरी आमच्याकडे पैसे असले पाहिजे की नाही? 4 वर्षापासून काही पिकत नाहीये. जे काही थोडंफार पिकतं ते सावकाराच्या घशात जातं. गेल्या 2 वर्षापासून माझ्या भावाच्या अंगाला कपडा नाही हो. परमेश्वरा, असे काय दिवस आणले रे बाबा. अहो कर्जाचा डोंगर वाढतोय, देणाऱ्याचे हात मागताय, कुठून देणार? सोन्यासारखा माझा संसार आज कर्जात बुडालेला आहे. देऊन टाकू, गोडाऊनचा माल विकला की देऊन टाकू. बापू ते आम्ही समजू शकतो, परंतु काय करणार? ही आमची पण नोकरी आहे, हे आम्हाला करावे लागणार. आपण काहीतरी मार्ग काढा, कर्जाचे पैसे फेडण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्यावरती कार्यवाही वाटल्यास काही दिवस करत नाही, परंतु काही ना काहीतरी मार्ग काढून कर्ज फेडा आपण. नमस्कार. 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 येतो. या घरात पण तोच पाहिलं. यांचं काय ते लिहून ठेव आणि यांचे कागदपत्र. नमस्कार शेठजी. नमस्कार. नमस्कार. शेठजी कसला दगडू म्हणा की. बोला काय काम काढलंय? म्हटलं तात्याचं मुंडन येतंय, या यात्रेमध्ये त्याचं मुंडन करायचंय, तर काय पैसे पाहिजे होते. अहो आत्ताच मागे त्या नाग्याच्या बापाला पैसे दिले. असं? चौधरी पैसे घेऊन गेला, त्या पाटलाला सुद्धा पैसे दिले. सावकार कोणाकोणाला पुरणार? किती जणांना देणार? मलाही मर्यादा पडतात की. शेठजी, आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाणार बरं? तुमच्यावर तर आमचं सर्वच काय आहे. खरंय बाबा. हे बघा, 1000-1500 देतो, चालतील? याच्यापेक्षा मी जास्त देऊ शकत नाही. हो बरोबर. ओके ठीक आहे शेठजी, द्या. हे घ्या. हे बघ बापू, 1500 रुपये देतोय, पण डायरीत नोंद नाही करत. शेठजी तुमच्यावर विश्वास आहे. धन्यवाद. ते सगळं ठीक आहे,
पण हाच पैसा विश्वास उडवतो माणसाचा. हो ना, उपकार झाले तुमचे. बरोबर आहे की नाही? हो हो मग होय होय व्यवहारच माणसाला वाईट करतो की हो. पाहिलं? माणूस थोडी वाईट असतो.